नमस्कार, सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा कापसासारखा मऊ आणि जाळीदार खमण ढोकळा। अनेकदा ढोकळा कोरडा होतो किंवा फुलत नाही। आज मी काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचा ढोकळा दरवेळी परफेक्टच होईल। चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया। ढोकळा बनवण्यासाठी जास्त काही आपल्याला वेळ लागत नाही, फक्त वाफवण्यासाठीचाच वेळ जास्त लागतो। तर इथं आपण 1 वाटी असं पाणी घेतलं आहे। 1 कप किंवा 1 वाटी असं तुम्ही सेट करा मेजरमेंटसाठी। तर 1 वाटी पाणी टाकलं आहे, त्यामध्ये लिंबू सत्व टाकूया आपण। हे सहजपणे कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळू शकतं। हे लिंबू सत्व जर नसेल तर तुम्ही लिंबूचा रस टाकला तरी चालेल। तर इथं 1 चमचा लिंबू सत्व टाकलं आहे पोहे खाण्याच्या चमच्याने आणि साखर 3 चमचे टाकले आहे आणि मीठ आता आपण 1 चमचा असं टाकतोय। पोहे खाण्याच्या चमच्याने मी हे टाकलं आहे, टेबलस्पून नाही टीस्पून आहे। तर हे सगळं विरघळेपर्यंत आपल्याला पाणी हलवून घ्यायचं आहे। तर लिंबू सत्व, साखर आणि मीठ सगळं विरघळून लगेच होतं। 1 ते 2 मिनिटामध्ये पाहू शकता छान असं हे विरघळलं आहे। तर यामध्ये आता आपण बेसन टाकूया। बेसन विकतचं आपण जे आणतो ते टाकायचं। घरचं दळलेलं असेल तर त्याच्याने ढोकळा जास्त फुलत नाही किंवा जास्त असा कोरडा कोरडा होतो। तर त्यामुळे आपल्याला विकतचं बेसन वापरायचं आहे, मऊ टेक्स्चर असलेलं। तर 1 कप मी बेसन टाकलं आहे, ते सगळं असं गुठळ्या मोडून आपण घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया। तर यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया, 1.5 चमचा असं तेल टाकलं आहे। तर छान असं गुठळ्या न होता आपल्याला बेसन हलवून घ्यायचं आहे, मिश्रण करून घ्यायचं आहे त्याचं। तर अजून 1 कप टाकूया आपण। जी वाटी पाण्याची आहे त्याच वाटीने मी 2 वाट्या असं बेसन घेतलं आहे, म्हणजे हे परफेक्ट मेजरमेंट होतं। 1 वाटी पाणी आणि 2 वाट्या बेसन असं। तर छान असं मिक्स झालं आहे, पाहू शकता तुम्ही। ढोकळा बनवण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार आहे। फक्त आता आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। वाफवण्यासाठी आपल्याला थोडा वेळ पाहिजे, 5 मिनिट। हे मिश्रण तोपर्यंत आपण झाकून ठेवूया आणि तोपर्यंत दुसरी तयारी करूया। आपण ज्या भांड्यात आपण ढोकळा वाफवणार आहोत तेच भांडं घेऊन त्याला तेल वगैरे लावून घ्यायचं आहे। एक मी ताट घेतलं आहे, तुम्ही ट्रे असेल चौकोनी तरी घेऊ शकता। तर इथं ताट आहे, त्याला तेल लावून घेतलं आहे आणि एकीकडे पाणीसुद्धा उकळायला ठेवलं आहे मी गॅसवर। मध्यम आचेवर आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे। छान असं हे पाणी उकळलं आहे, तर पाहू शकता पाणी उकळलं आहे। आणि आता आपण हे मिश्रण ढोकळ्याचं तयार आहे, त्यामध्ये बेकिंग सोडा टाकतो आहोत आणि वरून थोडंसं पाणी 1 चमचाभर टाकलं आहे। 1 चमचा, ज्या चमच्याने आपण लिंबू सत्व घेतलं आहे त्याच चमच्याने मी बेकिंग सोडा घेतला आहे आणि हे मिश्रण एकाच दिशेने असं फेटलं आहे। 5 मिनिट आपल्याला हे मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे। बघू शकता छान असं हे मिश्रण फुललं आहे। सगळं हे मिश्रण टाकून घ्यायचं पॅचुलेच्या मदतीने। सगळं आपल्याला बेसन जे बाउलला राहिलं आहे ते काढून घ्यायचं ताटामध्ये। जर ताटामध्ये बसत नसेल तर थोडंसं वेगळं जरी काढून आपण वाफवलं तरीही चालेल। तर हे छान असं मिश्रण आपलं ताटामध्ये बसलं आहे। थोडंसं आहे ते मी काढून ठेवलं आहे, तर हे वाफवण्यासाठी ठेवलं आहे आपण। आता हा ढोकळा खूप जण जास्त मोठ्या आचेवर वाफवतात, पण तसं न करता 25 मिनिटासाठी मध्यम आचेवर आपल्याला हे ढोकळ्याचं वाफवून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही टूथपिक आपली क्लिअर येत आहे। तर छान असा ढोकळा वाफवून झाला आहे आणि आता हे थंड होऊन द्यायचं आहे पूर्णपणे, किंवा कोमट असताना जरी आपण ह्याच्या वड्या पाडल्या तरीही चालतील। खूप छान असा ढोकळा, मऊ स्पंजी जाळीदार असा ढोकळा तयार झाला आहे। पाहू शकता सहजपणे ह्याच्या वड्यासुद्धा पाडल्या जातात आणि याच्यासोबत आपल्याला खाण्यासाठी पाहिजे असेल तर हिरवी चटणी आपण बनवू शकतो, किंवा जी चिंचेची चटणी असते ती सुद्धा आपण बनवू शकतो ढोकळ्यासोबत खाण्यासाठी। तर हा आपला ढोकळा कट करून दाखवते आहे तुम्हाला, किती मऊ आणि स्पंजी असा झाला आहे, पाहू शकता तुम्ही। ह्या पद्धतीने बनवलेला ढोकळा अजिबात फेल जात नाही, परफेक्टच होईल। ह्या पद्धतीने ढोकळा आपला तयार आहे। तर यासाठी आपल्याला वरून
गोड आणि तिखट चिंचेचं पाणी किंवा हे गोड तिखट असं पाणी बनवून घेत आहोत. तर इथं 2 चमचे मी तडका पॅनमध्ये तेल टाकलं आहे. छान असं तेल तापलं की यामध्ये मोहरी टाकूया. मोहरी टाकली की आपल्याला यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत. कढीपत्ता टाकला आहे, कोथिंबीर टाकली आहे. छान असा तडका बसतो. लहान आच आहे आत्ता. मध्यम ते लहान आचेवर आपल्याला हा तडका द्यायचा आहे. पाव चमचा असं हिंग टाकलं आहे. हिंग जरूर टाका. 1 कप असं पाणी टाकलं आहे. ज्या कपने आपण बेसन घेतलं होतं त्याच कपने मी 1 कप असं पाणी टाकलं आहे. छान असं हे पाणी उकळून घेऊया. यामध्ये साखर टाकूया. तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर 1च चमचा टाकू शकता. जर थोडासा गोड आणि तिखट ढोकळा पाहिजे असेल तर 2 चमचे असं 2 मोठे चमचे मी साखर टाकलं आहे. टेबलस्पून आणि चवीनुसार थोडंसं मीठ आणि पाणी हे छान असं उकळून झालं आहे. हे कोमट घेऊया आपण. गरम गरम ढोकळ्यावर ओतायचं नाही, नाहीतर आपला ढोकळा असा जास्त पाणी पकडतं आणि व्यवस्थित राहत नाही. तर हे कोमट पाणी होऊन द्यायचं किंवा थंड झाल्यावर ह्याच्यावर टाकलं तरीही चालेल. पाहू शकता आपला ढोकळा खूप छान स्पंजी झाला आहे, जाळीदार झाला आहे. घशामध्ये अजिबात दाटत नाही. ह्या पद्धतीने केलेला ढोकळा कधीही फेल जाणार नाही, परफेक्टच होईल. ही जर ढोकळा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.